Good evening, sir. Good evening, sir. स्क्रीन शेअर करतो, दिसतंय का सांगा. हो सर. दिसलं का रे? स्क्रीन दिसते ना तुम्हाला? हो सर दिसते. ओके, व्हेरी गुड. आज आपण काही क्वेश्चन्स करणार आहेत सीईटीचे. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्रीवर. दिसते ना रे स्क्रीन? हो सर. सर. ओके हो सर. ओके, व्हेरी गुड. नाही सर. काय नाही दिसत आहे? दिसते सर. दिसते सर आता. ओके. काय करायचं? मी काही क्वेश्चन्स लिहितो इथे, मग आपण एक एक करून त्यांना सगळ्यांना सॉल्व्ह करू. ठीक आहे? यस ठीक आहे का? यस. आता तो म्हणतोय, क्वेश्चन आहे, द व्हॅल्यू ऑफ साइन ऑफ 105 डिग्री इज, आणि ऑप्शन दिले ए √3 + 1/2√2. ऑप्शन बी दिलाय √3 - 1/2√2. ऑप्शन सी आहे मायनस साइन √3 + 1/2√2. आणि ऑप्शन डी आहे 1 - √3/2√2. ओके, एक एक प्रश्न घेऊ आणि सॉल्व्ह करू. ओके. यस. साइन ऑफ 105 आपल्याला शोधायचा आहे. 105 हा कोणत्या दोन स्टँडर्ड अँगलच्या मदतीने बनतो रे रितू? कोणत्या दोन स्टँडर्ड अँगलच्या मदतीने 105 बनतो? साइन ऑफ 60 डिग्री प्लस 45 डिग्री, बरोबर ना? हो. इथे कोणता फॉर्म्युला लावणार आपण? साइन कोणता फॉर्म्युला लावणार? साइन ए प्लस बी. साइन ए प्लस बी ची ट्यून काय असते रे? कोणी आहे की नाही क्लासमध्ये? मी एकटाच बोलतोय. साइन ए प्लस बी ची ट्यून काय आहे? साइन ची ट्यून कॉस साइन. मग लावा ना त्याच्यासोबत, अँगल चिटकवा. साइन कॉस बी कॉस ए साइन कॉस 60 कॉस 45 प्लस कॉस 60 साइन 45. साइन 60 असतो √3/2, कॉस 45 असतो 1/√2, प्लस कॉस 60 असतो 1/2, साइन 45 असतो 1/√2. मग डिनॉमिनेटर सेम आहे, 2√2 2√2.
म्हणून डिनॉमिनेटर डायरेक्ट लिहिला. वरती आला √3 इंटू 1 इज √3 प्लस इकडे आला 1 इंटू 1 इज 1 √3 प्लस 1 अपॉन 2 √2. कुठे दिसतोय रे? कोणत्या ऑप्शन मध्ये? ए. ए ऑप्शन. ऑप्शन ए. ए इज करेक्ट. लिहून घ्या पटकन. लिहत चला पटापट. आईचे पेन्सिल दे ना आदित्य. दे ना, माझं हे चालू आहे ना. दे ना आदित्य. माईक चालू आहे. मा भाऊ सारखा त्या पोरीचा भाऊ आहे. लिहिलं का रे? चालायचं का पुढे? हो सर. हो सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. तो मागतोय क्वेश्चन आहे द व्हॅल्यू ऑफ cos of π/4 plus x plus cos of π/4 minus x is ऑप्शन ए आहे √2 sin square x. ऑप्शन बी आहे √2 sin x. ऑप्शन सी आहे √2 cos square x. ऑप्शन डी आहे √2 cos x. चला मग सॉल्व करू आपण. cos of π/4 plus x plus cos of π/4 minus x. याला आपण सॉल्व करू cos a plus b ने. हा वाला जो दिसतोय याला आपण सॉल्व करू cos a plus b ने. cos a plus b चा फॉर्म्युला काय असतो रे? cos a cos b cos b minus sin a. minus sin a sin b. साइन बी. इथे a कोण π/4, b कोण x. याच्यासोबत ऍडिशन करू आपण याची. मग आता हा कोणी cos a minus b. cos a minus b काय असतो रे? cos a cos b प्लस sin a sin b. इथे बघा हा मायनस आहे हा प्लस आहे म्हणून कॅन्सल. cos π/4 इज 1/√2 इंटू cos x प्लस cos π/4 इज 1/√2 इंटू cos x. परत याची व्हॅल्यू लिहिली cos π/4 ची. ती असते 1/√2 इंटू cos x प्लस या cos π/4 ची व्हॅल्यू लिहिली 1/√2 इंटू cos x. मग हा जो आहे 1/√2 cos x प्लस 1/√2 cos x म्हणजे 2 टाइम्स 1/√2 cos x. मग √2 म्हणजे या 2 ला आपण लिहू शकतो √2 इंटू √2 अपॉन मध्ये परत √2 आला इंटू cos x. √2 गेट्स कॅन्सल. √2 इंटू cos x इज दी आन्सर. कुठे आहे का रे √2 इंटू cos x? ऑप्शन डी मध्ये है ना? यस. चला लिहा पटकन. लिहिले सर. शाबाश. चालायचं का पुढे? चालायचं का पुढे? हो सर. हो सर. सर तो म्हणतोय tan ऑफ 15 डिग्री इज इक्वल्स टू ऑप्शन ए 1/3. ऑप्शन बी आहे √3 - 2. ऑप्शन सी आहे 2 - √3. ऑप्शन डी आहे 2 + √3. tan 15 फाइंड करायचं आहे आपल्याला.
मग परत याला आपण a प्लस बी किंवा a मायनस बीच्या फॉर्म मध्ये लिहिणार. tan ऑफ 15 डिग्री कोणत्या दोन स्टँडर्ड अँगलच्या मदतीने बनवू शकतो रे आपण? 60 and 45. शाबाश. tan 60 मायनस 45 लिहिला. त्याला लिहिणार tan a मायनस बीच्या फॉर्म मध्ये. tan a मायनस बी काय असतं रे? मोक्षदा बोलली का? मोक्षदा नाही सर. कोण बोललं मग? कुणाचा होता आवाज? 60 मायनस 45. मी बोलली सर. अरे मी मध्ये कसं समजेल मला? मानसी चव्हाण. मानसी का? ओके. सो tan a मायनस बी चा फॉर्म्युला लावला tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a इंटू tan b. Tan B. मानसी तू आधी होतीस का बाळा? नाही सर. मग आज पहिल्यांदाच आलीस का तू? हो. ओके. व्हेरी गुड बाळा मानसी. tan 60 इज व्हॉट? √3 Root 3. मायनस tan 45 असतं 1 1. अपॉन 1 प्लस tan 60 इज √3 इंटू tan 45 इज परत 1. म्हणजे हा बनतोय √3 मायनस 1 अपॉन 1 प्लस √3 ला आपण लिहू शकतो √3 प्लस 1. बरोबर का रे? हो सर. ऋतू आहे का? सर. ऋतू नाही वाटतं आज. नाही आहे ना? नाहीये सर वाटतं. ओके. गायत्री हाय सर. आय एम प्रेझेंट. आहे का काय? ओके. आता इथे tan 15 ची व्हॅल्यू ऑलरेडी आली √3 मायनस 1 अपॉन √3 प्लस 1. पण कोणत्याच ऑप्शन मध्ये दिसत नाहीये. आहे का रे? दिसते का? नाही सर. नाही दिसत आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल? याला अजून सिम्प्लिफाय करावं 2 लागेल. आन्सर येईल सर. अजून सिम्प्लिफाय करू आपण त्याला. काय येईल आन्सर? √3 मायनस 2. √3 मायनस 1 इज याला √3 मायनस 1 ला √2 नका लिहू बरं का. एक इरॅशनल टर्म आहे, एक रॅशनल टर्म आहे, असं होत नाही. √3 मायनस 2 आन्सर येईल इथे सर. आपल्याला नाही बाळा, इथे आपल्याला रॅशनलायझेशन करावं लागेल. √3 मायनस 1 अपॉन √3 प्लस 1 चं रॅशनलायझेशन मी केलं नंतर जेवण थांब. इंटू √3 मायनस 1 अपॉन √3 मायनस 1 रॅशनलायझेशन केलं डिनॉमिनेटरचं. रॅशनलायझेशन केल्यावर आपल्याला काय भेटतं? रॅशनलायझेशन म्हणजे काय रे? डिनॉमिनेटरला जी इररॅशनल टर्म आली आहे ती इररॅशनल टर्म गायब करण्यासाठी रॅशनलायझेशन करत असतात. 2 मायनस मग वरती जर पाहिलं तुम्ही तर √3 मायनस 1 चा होल स्क्वेअर येतोय. सेम नंबरनी सेम नंबरला मल्टिप्लाय केलं की स्क्वेअर होतं. मायनस आणि खाली जर तुम्ही पाहिलं तर आहे a प्लस बी इंटू a मायनस बी. a प्लस बी इंटू a मायनस बी इज a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. वरती a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरनी सॉल्व्ह करा. काय होईल? √3 चा स्क्वेअर मायनस 2 √3 प्लस 1 अपॉन √3 चा स्क्वेअर इज 3 मायनस 1. √3 चा स्क्वेअर काय रे? 3 मायनस 2 √3 प्लस 1 अपॉन मध्ये येतोय 2. मग त्याला आपण लिहू शकतो 3 प्लस 1 इज 4 मायनस 2 √3 अपॉन 2. इथून 2 जर कॉमन काढला न्यूमरेटर मधून तर 2 मायनस √3 उरतोय अपॉन 2. तर 2 2 गेट्स कॅन्सल. माय आन्सर इज व्हॉट? 2 मायनस √3. √3 या आली tan 15 ची व्हॅल्यू. व्हॅल्यू. tan 15 ची व्हॅल्यू आली 2 मायनस √3. कोणता ऑप्शन रे? ऑप्शन सी इज करेक्ट. C. ठीक आहे, लिहून घ्या पटापट. चालेल का? एवढं छोटं केलं तर दिसतंय का तुम्हाला? हो सर. दिसतोय सर. ओके. लिहून झालं सर. व्हेरी गुड बेटा.
सगळ्यांचं झालं का रे लिहून? झालं सर. हो सर. हो झालं व्हेरी सर. गुड, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न घ्यायचा का? हो सर. सीईटीचे प्रश्न थोडे कठीण वाटू शकतात, पण करायची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. एंट्रन्सचे क्वेश्चन जे आहेत ते थोडे कठीण वाटू शकतात, पण प्रॅक्टिस करा, जमायला लागते. ओके का? ओके सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, given that cos of alpha minus beta by 2 is equals to 2 into cos of alpha plus beta by 2. Then tan alpha by 2 into tan beta by 2 is equal to. मी जेव्हा प्रश्न लिहितो तेव्हाच तुम्ही पण प्रश्न लिहून घेत जा, म्हणजे तुमचा टाइम वाचेल. A is 1/2, B ऑप्शन आहे आपला 1/3, C ऑप्शन आहे 1/4 आणि D ऑप्शन आहे 1/8. काय दिलंय त्यांनी? cos of alpha minus beta by 2 equals to 2 into cos of alpha plus beta by 2. चलो, cos a minus b चा फॉर्म्युला लावू शकतो, पण डिनॉमिनेटर मस्ट बी सेम आणि सेपरेटेड. मग अल्फा बाय 2 मायनस बीटा बाय 2 असं लिहून घ्या. 2 इंटू कॉस ऑफ अल्फा बाय 2 प्लस बीटा बाय 2 असं लिहून घ्या. ठीक आहे. प्रश्न लिहिला ना रे सगळ्यांनी? हो लिहिला हो सर. सर. हो सर. लिहिला. इथे लावू आपण कॉस ऑफ ए मायनस बी चा फॉर्म्युला. कॉस ए मायनस कॉस ए मायनस बी असतो कॉस ए कॉस बी. मायनस म्हटल्यावर इथे प्लस साइन ए साइन बी इज इक्वल्स टू 2 इंटू, इथे पण लावला सेम फॉर्म्युला. हा होईल कॉस अल्फा बाय 2 इंटू कॉस बीटा बाय 2 मायनस साइन अल्फा बाय 2 इंटू साइन बीटा बाय 2. राइट हँड साइडला फक्त 2 ने मल्टिप्लाय करू तर तो होईल तो 2 कॉस अल्फा बाय 2 इंटू कॉस बीटा बाय 2 मायनस 2 साइन अल्फा बाय 2 इंटू साइन बीटा बाय 2. ठीक आहे. इकडे कोण होता रे? इकडे कॉस अल्फा बाय 2 इंटू कॉस बीटा बाय 2 प्लस साइन अल्फा बाय 2 इंटू साइन बीटा बाय 2 होतात. ठीक आहे. आता ह्या साइन वाल्या टर्म एक साइडला आणू आपण. ही मायनस आहे, इकडे आल्यावर काय होईल रे? प्लस. आणि हे कॉस वाल्या टर्म एका साइडला आणू, तर हे प्लस इकडे गेल्यावर काय होईल रे? मायनस. मायनस. म्हणजे हा 1 + 2 होईल 3 इंटू साइन अल्फा बाय 2 इंटू कॉस बीटा बाय 2 सॉरी साइन बीटा बाय 2 इज इक्वल टू 2 - 1 म्हणजे हा होईल 2 - 1 किती रे? 1 कॉस अल्फा बाय 2 कॉस बीटा बाय 2. आता त्याला काय पाहिजे? टॅन अल्फा बाय 2 आणि टॅन बीटा बाय 2. मग या कॉसला इकडे घेऊन येऊ आपण, है ना? तर हा होईल साइन अल्फा बाय 2 अपॉन कॉस अल्फा बाय 2 इंटू साइन बीटा बाय 2 अपॉन मध्ये येईल कॉस बीटा बाय 2 इज इक्वल्स टू 1 तर होताच. हा 3 तिकडे पाठवून देऊ, 1/3 होऊन जाईल. साइन अपॉन कॉस होईल टॅन अल्फा बाय 2, साइन अपॉन कॉस होईल टॅन बीटा बाय 2 इज इक्वल्स टू 1/3. 1/3 इज द करेक्ट आंसर. ठीक आहे.
चला घ्या लिहून 1/3 इज ऑप्शन बी. झालं सर लिहून. व्हेरी गुड बेटा. सगळेजण लिहून घ्या फास्ट फास्ट. झालं सर. व्हेरी गुड बेटा. झालं सर. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न घ्यायचा का? हो सर. हो सर. ओके. पण आता पुढच्या प्रश्नात मी तुम्हाला काहीही मदत करणार नाही. तुम्हाला सांगायचं की आन्सर काय येऊ शकतं. ठीक आहे. तुम्ही पण थोडा ट्राय करा तुमच्या वेळी. क्वेश्चन असा आहे, इफ एकदम सोपा देतोय मी. cos a plus b is equals to alpha cos a cos b alpha cos a cos b plus beta sin a sin b. Then alpha comma beta is ऑप्शन ए आहे -1 कॉमा -1. ऑप्शन बी आहे -1 कॉमा 1. ऑप्शन सी आहे 1 कॉमा -1 आणि डी आहे 1 कॉमा 1. ठीक आहे. चला करा सॉल्व आणि मला आन्सर सांगा. बरोबर आन्सर सांगेल त्याला खुश होऊन मी प्राइज देणार आहे. गुगल नाही करायचं. आणि सर ते दिसत नाही थोडं. दिसतंय का आता? झूम आउट करा सर थोडं. ते दुरून दिसायला पाहिजे. ते स्क्रीन मोबाईल स्क्रीनच्या. हा बस सर. दिसतंय का? हो हो. सर आन्सर सी. आन्सर इज सी. सी आलं का? अल्फा कॉमा बीटा इज 1 कॉमा -1. कोणाचं आलं रे? सर माझं पण आलंय. व्हेरी गुड बाळा. कॉस ऑफ ए प्लस बी. ऍक्च्युअली काय असतो आपला कॉस ए प्लस बी? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. साइन बी. मग इथे जर आपण कम्पेअर केलं, कम्पेअर विथ गिवन. गिवन काय दिलंय रे?
cos of A plus B is equals to alpha cos A cos B सी आलं सर. plus बीटा sin A sin B. शाबाश बेटा, है ना. मग इथे काय भेटतोय रे आपल्याला, अल्फा इज इक्वल्स टू 1 अँड बीटा इज इक्वल्स टू -1. म्हणजेच अल्फा कॉमा बीटा ची व्हॅल्यू काय येईल, 1 1 कॉमा -1. मायनस. ठीक आहे. हो सर. चलो व्हेरी गुड. नेक्स्ट आपण तुम्हाला सॉल्व करायचं आहे. 1/4 √3 cos 23 degrees minus sin 23 degrees is equals to, आन्सर मागतोय cos of 43 degrees, BA cos of 7 degrees, CA 1/4 cos of 53 degrees आणि DA 1/2 into cos of 53 degrees. सर 1 डी आलं सर, 1/2 cos 53. कसं काढलं रे बाळा, फॉर्म्युला वापरून काढलं सर. कोणता फॉर्म्युला वापरला, कोणता फॉर्म्युला वापरला. कोणता, सर ते क्यूब 3 आहे ना सर, त्यांच्या किमती टाकल्या सर तिथं cos 23. हम्म. तुम्ही पाहून पाहून उत्तर देत असाल तर त्याला काही अर्थ नाही बरं का. तुम्ही जर फॉर्म नाही. मनाने करा काहीतरी मनाने. आता इथे 1/4 आहे, मला 1/4 च्या फॉर्म मध्ये कुठलीच आन्सर नाहीये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं, म्हणून मी 1/2 ला बाहेर ठेवलं आणि 1/2 ला मध्ये टाकलं तर होईल √3/2 इंटू cos 23 मायनस इथे होईल 1/2 इंटू sin 23. आता जर याला मी पाहिलं तर √3/2 कॉसच्या फॉर्म मध्ये आन्सर देतो मला. काय देतो कॉसच्या फॉर्म मध्ये आन्सर, cos 30 इज √3/2. याला आपण लिहू शकतो cos 30 इंटू cos 23 मायनस 1/2 म्हणजे cos sin 30 इंटू sin 23. म्हणजे आन्सर येईल 1/2 इंटू cos A cos B मायनस sin A sin B ला मी लिहू शकतो cos of A प्लस B. मग तो होतो 1/2 इंटू cos of A प्लस B म्हणजे 30 प्लस 50 सॉरी 30 प्लस 23 इज 53. cos of 53 इंटू 1/2 कुठे दिसतोय, ऑप्शन डी मध्ये. असं केलं पाहिजे, तुम्हाला लॉजिक सांगता आलं पाहिजे की तुम्ही काय केलं नेमकं, तरच तुम्ही काढलेला आन्सर जे आहे त्याला अर्थ आहे. त्याला लिहून घ्या पटकन. थांबा व्हेरी सर गुड. लिहिते. हो लिहा.
930 993 1/2 झालं सर. व्हेरी गुड बेटा. चला पुढचा प्रश्न घ्या मग आता. पुढचा प्रश्न घ्या. cos of 90 degree plus theta into sec of minus theta into tan of 180 degree minus theta upon sine of 360 degree plus theta sec of 180 degree plus theta into cot of 90 minus theta. ऑप्शन ए आहे 2, ऑप्शन बी आहे 1, ऑप्शन सी आहे -1, ऑप्शन डी आहे 0. चला हे पण सॉल्व करा. अलाइड अँगल येतात तुम्हाला ऑलरेडी. अलाइड अँगलच्या मदतीने हे सॉल्व करा. सर दिसतंय का? नंतर बघू द्या. हो बाळा थांब 1 मिनिट. अलाइड अँगल फॉर्म्युला लागेल वाटतं. हो अलाइड अँगल सॉल्व करायचं होतं. होतंय का रे सॉल्व? हो सर करतोय थांबा. करा करा. एवढा वेळ नाही लागला पाहिजे. cos of 90 plus theta into sec of minus theta to tan of 180 minus theta upon
साइन ऑफ 360 प्लस थीटा इंटू सेक ऑफ 180 प्लस थीटा टू कॉट ऑफ 90 मायनस थीटा. याची व्हॅल्यू काढायची म्हणतोय तो. सांगा कॉस ऑफ 90 प्लस थीटा काय होतो? 90 म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ 90. 90 इंटू 1 ना. मग कॉसचं काय होईल रे? कॉसचं काय होतो? कॉसचा होतो साइन थीटा. 90 प्लस थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट, म्हणून याचं साइन होतं मायनस इंटू सेक ऑफ मायनस थीटा. तर सेक मायनस थीटाला गिळून घेतो मायनस साइनला, म्हणून सिम्पली सेक थीटा उरतो. टॅन ऑफ 180 मायनस थीटा. 180 म्हणजे इवन मल्टिपल ऑफ 90, म्हणजे टॅनचा राहतो टॅनच, त्याच्यासोबत थीटा चिपकवायचा, सेकंड क्वाड्रंट म्हणून मायनस टॅन थीटा अपॉन साइन 360 प्लस थीटा. 360 इज इवन मल्टिपल्स. 9 चौक 36, 90 4 जार 360. इवन मल्टिपल आहे म्हणून परत साइनचा साइनच राहिला, त्याच्यासोबत छोटावाला अँगल चिपकवला आणि फर्स्ट क्वाड्रंट 360 प्लस थीटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, म्हणून चिन्ह नाही बदलायचं. 180 म्हणून सेकचा सेकच राहिला, त्याच्यासोबत थीटा चिपकवला, पण अँगल इज थर्ड, सॉरी क्वाड्रंट इज थर्ड, म्हणून हा मायनस होऊन जाईल. इंटू कॉट ऑफ 90 मायनस थीटा काय होईल? कॉटचा होऊन जाईल टॅन थीटा. 90 मायनस थीटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. आता टॅन सोबत टॅन, सेक सोबत सेक, साइन सोबत साइन, सगळं कॅन्सल. वरती उरतो -1 इंटू -1, खाली उरतो -1 फक्त. म्हणजे आन्सर आला पाहिजे -1. -1 इज ऑप्शन सी. चला लिहा पटकन. उद्या कुठलं चॅप्टर सुरू करायचं रे आपण? कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर सुरू करायचं का? हो सर. हो सर. ओके, कॉम्प्लेक्स नंबर सुरू करू आपण उद्यापासून. इमेजिनरी नंबर, रॅशनल नंबर. कॉम्प्लेक्स नंबर शिकवतो मी तुम्हाला उद्या. सर उद्या पण तुमचं लेक्चर राहणार आहे का? बघू बाळा, असलं तर ठीक, नसलं तर परवा. ठीक आहे. ठीक आहे, जेव्हा असेल तेव्हा. डोंट वरी. ठीक आहे. सीईटीचे अजून क्वेश्चन्स करा तुम्ही. हे आता इथे कसं लिमिटेशन्स येतात, तर एवढे प्रश्न नाही घेतले जाते माझ्याकडून. झालं सर. झालं का? ओके, थांबूया इथेच आज. ओके. हो सर. आणि उद्या आपण आता कॉम्प्लेक्स नंबर घेणार आहे. ठीक आहे. हो सर. ओके. चालेल. ठीक आहे. चलो, गुड नाइट, टेक केयर. गुड नाईट.